रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरनं अद्यापही खल सुरू असलेला पाहायला मिळतोय। या उमेदवारीवरनं सध्या भाजप आणि शिवसेना असे दोन्ही पक्ष जे आहेत ते आग्रही असलेले पाहायला मिळत आहेत। आपण सध्या भाजपच्या कार्यालयात आलेलो आहोत आणि भाजपकडून सुद्धा सध्या या जागेसाठी भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवली जावी असा आग्रह धरला जातोय। आपल्यासोबत भाजपचे पदाधिकारी भाजपचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। त्यांची मागणी नेमकी काय आहे, कारण का अजूनही या मतदारसंघासाठी नाव निश्चिती होत नाहीये। आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष आहेत भाजपचे। काय सांगाल, काय नेमकी मागणी असणार आहे भाजपची या ठिकाणी, काय सांगाल? महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार असावा अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि याकरता आम्ही पूर्णपणे तयारी गेले 5 वर्ष करतोय आणि त्याच्यामुळे आमची इच्छा आणि जनतेची इच्छासुद्धा आहे की कमळाचा उमेदवार इथं असला पाहिजे आणि ती इच्छा आमचा पक्ष आणि महायुती निश्चितपणे कमळाचा उमेदवार देऊन पूर्ण करेल। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। बरोबर आहे। एकीकडे शिवसेना पण दावा करते, भाजपचे पदाधिकारी पण या ठिकाणी आग्रही असलेले पाहायला मिळतात। मेरिटनुसार किंवा जो सर्वे झाला आहे त्यानुसार ही जागा भाजपला सुटावी अशी मागणी रत्नागिरी सिंधुदुर्गमधून दोन्ही पण या ठिकाणी होते। काय मत असेल तुमचं? नाही, 100% तुमचा सर्वे बरोबर आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या दोन्ही ठिकाणी लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टी फार आग्रही आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की ती कमळाच्या चिन्हावर निवडणूक व्हावी आणि आमचा उमेदवार 100% निवडून येईल आणि मोदी सरकारला ती मदत करेल। बरोबर आहे। या ठिकाणी शिवसेनेची पण मागणी आहे, कारण का आत्ता जरी विनायक राऊत जरी शिंदेच्या शिवसेनेमध्ये आले नसले तरी पण शिवसेना म्हणून ही जागा आम्हाला सुटली पाहिजे असं शिवसेनेचं म्हणणं आहे। काय सांगाल या सगळ्या मुद्द्यावरती? कदाचित किरण शेठ सामंतसुद्धा या ठिकाणी उमेदवार असू शकतात, त्यांचे टी-शर्ट्स, बॅनर्स किंवा बिल्लेसुद्धा या ठिकाणी तयार झालेले पाहायला मिळतात। भाजपची प्रतिक्रिया काय असेल? वरून आम्हाला वरिष्ठ जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही जो उमेदवार असेल त्याचं काम आमचे कार्यकर्ते करतील एवढं आम्ही सांगू शकतो। काय सांगाल, भाजपची नेमकी मागणी काय असणार आहे? आम्हाला आमचाच उमेदवार असावा ही आमची प्रमुख कार्यकर्त्यांची पण सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे। नक्कीच। तुझं काय मत असेल, काय सांगशील? कारण शिवसेना सुद्धा एकीकडे तयारी करते आणि भाजप सुद्धा मागणी करते की आमची चिन्हावरती यावेळी निवडणूक व्हावी म्हणून। भारतीय जनता पार्टीचा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून एवढीच मागणी नक्की राहील की उमेदवार हा भारतीय जनता पार्टी पक्षाचा असावा। नक्कीच। भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा या ठिकाणी भाजप चिन्हावरतीच लोकसभा निवडणूक लढवली जावी आणि त्याच अनुषंगानं उमेदवार देखील आमचाच असला पाहिजे असा दावा या ठिकाणी करण्यात येत असलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV 9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।